काय ग, लुकिंग व्हेरी टायर्ड? सॉलिड दमले मी आज. 2 मिनिटं बस, मी तुझ्यासाठी पटकन काहीतरी घेऊन येते. हे थांब, आत्ता काही आणू नको. तू आधी बस इथे, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. आज स्पेशली तुझ्यासाठी मी हाफ डे टाकून आली आहे. माझ्यासाठी? हो, तुझ्यासाठी. अगं बोलूच या ग, मी तुझ्यासाठी आधी सरबत आणते मग बोलू. कोल्ड्रिंक आहे का तुझ्याकडे? कोल्ड्रिंक असेल कदाचित. विधू बसा बसा पिते ना, म्हणून तिच्यापासून लपवून ठेवायला लागतं. थांब मी बघते, तू बस. थँक यू. हा, विदू कुठे आहे? अगं मैत्रिणीकडे गेली, येईलच इतक्यात. आई बाबा कसे आहेत? ठीक आहेत. आईला हल्ली जरा डोळ्यांचा त्रास होतोय. म्हणजे कॅटरॅक्टचं ऑपरेशन करावं लागणार आहे बहुतेक. ऑपरेशन? ऑपरेशन म्हणजे असं काही फार हे नाहीये, नॉमिनल ऑपरेशन आहे. खूप घाई नाही करायची. म्हणजे मोतीबिंदू मोठा झाल्यानंतर बघू. पण मी तुझ्याशी हे बोलायला आलेली नाहीये. मग तू काय ठरवलंयस? कशाचं? लग्नाबद्दल. आता लग्नाचं काय ठरवायचं? 10 वर्षाची मुलगी झाली आमची. म्हणूनच म्हणतेय मी, अगं तू अशी किती दिवस राहणार आहेस? हे बघ, असं या पद्धतीने लग्न झालेल्या माणसाबरोबर राहणं, याला लोक काय समजतात हे मी तुला सांगायला नको. ताई, तुझं प्रेम, घुसमट हे सगळं समजतंय ग मला. तुझ्या या डिसिजनमुळे आपल्या घरात अगदी वणवा पेटलेला आहे. बाबांनी तर तुझं नावच टाकलंय. आणि आई, अगं तिची इच्छा असून सुद्धा ती तुला भेटू शकत नाहीये. अगं त्यांना ही पण भीती वाटते की तुझ्या या असल्या रिलेशनमुळे माझंही लग्न जमणार नाही. तसं काही घडतंय का उमा? तसं घडत असेल आणि माझा अडसर होत असेल तर सरळ सांगा, एकच मुलगी आहे आमची. हे बाई, उगाच काहीतरी बोलू नकोस. आणि माझ्या लग्नाचं तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी माझं बघून घेईन. मग असा विचार तुम्ही माझ्याबद्दल का नाही करत? कारण तू मुळातच जो विचार केलायस त्याला अविचार असं म्हणतात. ताई, हे नीती अनिती हे 1 मिनिट जरा बाजूला ठेव. पण कायदेशीर असं काही आहे का तुमच्या दोघांच्या नात्यात? हे बघ, समजा त्या माणसाचं मन भरलं, मन उडालं, सोडून दिलं त्यांनी तुला, तर तू रस्त्यावर येणार आहेस. म्हणूनच मला आणि आईला दोघींनाही असं वाटतंय की तू दुसरेपणाचं का होईना पण लग्न कर प्लीज. हे बघ, आता दुसऱ्या लग्नाला महत्व नसतं, पण विदुलाच्या वडिलांच्या प्रॉपर्टीत विदुलाचा हक्क राहील. हा इतका आणि असा विचार करून प्रेम नाही करताय तुम्हा. 15 वर्षात कोणताही उणा अनुभव नाही, पण लग्नाचा विषय काढला की तो आक्रसतो, गप्प बसतो. तुला काही कमी पडतंय का विचारतो. तुमच्यासारखं असं कायदेशीर बोलणं नाही येत मला. मुळातच हा संसार करताना त्याच्या घरी त्याची पत्नी म्हणून जावं, शालिनीनं बाजूला करावं, हा विचार कधीच माझ्या मनात नव्हता, आजही नाही. दॅट्स ओके, फेअर इनफ. अगं, तुझ्या मुलीनी इलिगल म्हणून वाढायचंय का? तिला काही आगापिछा नाहीये का? ताई, तुला या सगळ्या कायदेशीर गोष्टी जरी कडवट वाटत असतील तरी त्या आवश्यक आहेत. तुझ्यासाठी, त्याहीपेक्षा जास्त विदुलासाठी. आणि काय? आणि तुला जर काही वाटत असेल तर आईसाठीही. अगं, तिला आपली मुलगी कुणाची तरी कायदेशीर बायको झालेली बघायची आहे. हे बघ, तू या सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार कर आणि पद्माकरना लग्नासाठी तयार कर प्लीज. हा, तुला जर त्यांच्यावर बळजबरी करावीशी वाटत नसेल तर ठीक आहे, तू तुझं 15 वर्षाचं प्रेम पणाला लाव. पण ताई प्लीज, तू हे कर प्लीज. ताई, मी तुला याच्या आधी खूप वेळा सांगितलं. विनी, हे घे, फ्रेश ज्यूस फॉर माय बेबी. Oh, thanks.
जॉब टू कॉलेज ना नक्की? बरं वाटतंय, त्रास होत नाही काहीच? एकदम मस्त. ओके, बरं आता तयार झालीस की घरातल्या सगळ्यांना भेटून घ्यायचं. ओके? कशाला? कशाला काय बाळा, तू हॉस्पिटलमध्ये होतीस, त्याच्यानंतर आज पहिल्यांदा तू कॉलेजला जातेस ना. मम्मा तू हे काय नवीन काढलंय? टू मच. व्हॉट्स टू मच अबाउट इट? मी तुला घरातल्यांनाच भेटायला सांगते ना. हा पण म्हणजे अचानक एवढं घरच्यांबद्दल पुळका का आलाय तुला? बच्चा, तू कसं विसरू शकतेस? तू आता हॉस्पिटलमध्ये असताना प्रत्येकाने तुझी किती सेवा केली तुझ्या लक्षात नाहीये का? ठीक आहे, मी काका काकूंना भेटेन. मा साहेबांना पण भेटायचं, त्यांना वाकून नमस्कार करायचा आणि आशीर्वाद घ्यायचा. ती आली की मला भेटायला हॉस्पिटलमध्ये? विनी, कोणी काय केलं आणि काय नाही यापेक्षा मी तुला काय सांगते ते जास्त महत्वाचं आहे. ओके, मी कपडे बदलून गेला तर चालेल? ज्यूस पिऊन गेलीस तरी चालेल. काय कुठे झाली आहेस नटून थटून? कॉलेजला. हो या गुड यार, नाहीतरी काय घरी बसून तू कंटाळीच होतीस. हो, मामानी सांगितलंय घरच्या सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला. क्या बात है, क्या बात है. चल चल लवकर लवकर, वेळ नाही माझ्याकडे. म्हणजे शटअप. ओके, शटअप काय, पाया पड ना, मोठा आहे मी. 1 वर्षांनी. सो वॉट, ए मोठा इज मोठा. शटअप. ओके, आधीच मी एवढी वैतागली आहे. काय झालं? आजीला जाऊन भेटायचंय. मग भेट ना. मी हॉस्पिटलमध्ये असताना ती मला भेटली नाही, मी घरी आले तरीही ती भेटली नाही. मग मी तिचा आशीर्वाद का घ्यायचा? काय विनी, तुझ्याकडे प्रश्नही आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तरही आहे. तू मला का विचारते? सांग ना, मी काय करू? तुला जर तुझा दिवस खराब करून घ्यायचा असेल ना तर नक्की जा. काय ग, का हसतीस? कुठे काय? अगं सारखी हसतीस तर खरी. काय झालं? खरंच काही नाही काकू. हो का? मग मगाशी त्या माणसाने विचारलं सुद्धा, तुम्ही माझ्याकडे बघून का हसता? हो, पण तेव्हा मी तुमच्याकडे बघून हसत होते. माझ्याकडे बघूनच ग, पण हसत होतीस की नाही? हे बघ, काही कारण नसताना जेव्हा माणूस हसतो ना तेव्हा समजावं काहीतरी पाणी मुरतंय. काकू, तुम्हाला जसं वाटतं तसं खरंच काही नाही. तुला कसं कळलं की मला काहीतरी वाटतंय म्हणून? काकू प्लीज. हाय हाय. तू आजकाल इथेच राहतेस का? नाही ग, पण मी इथे आले की तुला एवढी भीती का वाटते? भीती मला? माय फुट. विनी, तू कुठे बाहेर चाललीस का? हां, बऱ्याच दिवसांनी कॉलेजला जाते ना, म्हणून मम्मा म्हणाली तुम्हाला भेटून जायला. सांभाळून जा, आणि बरी झाली असलीस तरी हाताकडे दुर्लक्ष करू नकोस. येते मी. बाय. बाय. का रे, सध्या हिरोईन कुठची बरी आहे? बरी म्हणजे काय आता? अरे बरी म्हणजे छापा कोण, काटा कोण? पटलीचा छापा नाही तर काटा. ए यार, ती पण रूपा आली. हिचा काटा कोणीतरी काढा रे. एवढी काही वाईट नाही अरे ती. हो, मग तू जा ना डेटला. तुला तिला कायमची कटवायची आहे का? हो रे प्लीज. एक काम कर, तू आणि नवल जा जरा. कुठे? अरे कुठे काय, चक्कर मारून या ना. थँक्स यार, थँक्स. चल नवल, तुझं काम करून येऊया. चल. हाय. हाय. सागर कुठे आहे? येईल ना, चहा सांगायला गेलाय. तू बस. थँक्यू. इट्स ओके. का ग रूपा, तू सागरची पत्रिका बघितली आहेस ना? पत्रिका? नाही बा.
नाही? नाही. तू सागरची पत्रिका बघितलीच नाहीस नाही. आणि तरीच तू बरोबर आहे. म्हणजे सरळ सरळ त्याच्या पत्रिकेत लिहिलंय, पहिल्याच रात्री बायकोचा मृत्यू. रिअली? हो. अरे मग ग्रेट. ग्रेट. आपल्या कल्चरमध्ये लग्नानंतर नवऱ्याच्या आधी जर बायको गेली ना तर ते चांगलं मानलं जातं. माझी आजी सांगायची. हे सांगणारी तुझी आजी आहे. आणि हे बघ, पत्रिकेत जरी काही लिहिलं असलं ना तरी मी सागरशीच लग्न करणार. हा सुसाईड करतेस तू? अगं मिळतील ना तुला पुष्कळ, तेवढंच तुझं आयुष्यही वाढेल ना. कुणाबरोबर तरी खूप वर्ष जगण्यापेक्षा मला सागर बरोबर राहायला खूप आवडेल. ते एका रात्रीसाठी का असे ना. हो का? गुड. मुक्ता, काय ग गेली नाहीस अजून? वाजले किती? अगं कैवल्य येतोय. अगं हसतेस काय अशी? काय नाही ग, शाळेत जाताना पूर्वी रिक्षावाल्या काकांची वाट बघायचीस, आता हे अंकल सॅम. आया, तू पण त्याला अंकल सॅम म्हणायला लागली? नाही तर काय. अगं चांगला मूळचा पुण्याचा मराठी आहे ना ग तो. काय उगी स्टाईल मारतो. हॅलो, कॅन आय टॉक टू मुक्ता? ग्रेट आहेस ताई आत्या. तुला इंग्लिश बोलताना ऐकलं ना की मला खूप गंमत वाटते. का? आम्हाला काय इंग्रजी येत नाही? काय उगीच येता जाता त्या पारक्यांची भाषा वापरायची? मातृभाषा नाही ग तुम्हाला? धन्यवाद म्हणायला काय कृत्रिम बटबटीत जड वाटतं, आणि थँक्यू म्हणायला काय सुटसुटीत वाटतं. अगं पण नाही वाटत का सुटसुटीत? काही नाही, बोलून बोलून ना अंगवळणी पडलंय तुमच्या. मराठी म्हणजे घाट्यांची भाषा वाटते तुम्हाला. मुक्ता आहे का घरात? मी फोनवर तिच्याशी बोलू शकतो का? यात काय आर्जव मार्दव काही नाही? अगं पण तो परदेशात वाढलाय, त्याला कशी असेल सवय मराठीची? हो ना, जसं काही या देशात असणाऱ्यांना सगळ्यांनाच आहे मराठीची सवय. बरं बाई, आता तो आला ना की त्याला मी सांगेन स्पीक इन मराठी. मराठीत बोल. Hi, hi everybody. Hi. Hi. Oh, you ready, huh? या रेडी, लेट्स गो. Just a sec. मला घोटभर पाणी देता का प्यायला, ताई आत्या? बघ बघ, पाज आता पाणी, पाज. घ्या घ्या. Thank you, thank you. Yo, bye. बाय. Come on. यो गो बाई यो. आजी, मी ते कॉलेजला जाते म्हणून आशीर्वाद घ्यायला आले. कॉलेजला तर कालच जायला लागली आहेस, मग आज आशीर्वाद घ्यायला यायचं कारण? असं दिसतंय तुला आशीर्वाद द्यायचा नाही. मला तुला आशीर्वाद द्यायचा नाही आहे असं नाही. पण तुला माझ्या आशीर्वादाची गरज आहे का? गरज नसती तर मी इथे आलेच नसते. नाही, तू काही आपणहून इथे आलेली नाहीस. तुला कोणीतरी इथे पाठवलंय, बरोबर? हो, ममाने सांगितलं म्हणून मी इथे तुझा आशीर्वाद घ्यायला आले. नाही तर इथे यायची माझी अजिबात इच्छा नव्हती. काय यावं मी तुझ्याकडे, जेव्हा माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांना इथे येऊन माझी चौकशी करायला वेळ होता, पण माझ्या आजीला, माझ्या स्वतःच्या आजीला एक जिना उतरून खाली येऊन स्वतःच्या नातीची चौकशी करायला वेळ नव्हता. मग मी काय हवं इथे? आत्ता खरं बोललीस. म्हणजे माझं न येणं तुला जाणवलं तर? मला सगळ्यांना जाणवलं.
मी मेले असते ना तरी तू तू काय केलंयस याची कल्पना आहे तुला? एकतर कुणालाही न विचारता ते बेजबाबदार फोटो देऊन आलीस. तुला नसेल ग कुणाची पर्वा, पण आम्हाला आहे. सरदेसाईंच्या घरात जन्म घेतलायस तू. याचा विसर तुला जरी पडला असला ना तरी जगाला नाही पडला. ते फोटो पाहून ही सरदेसाईंची नात आहे असा उल्लेख किती जणांनी केला असेल याची काही कल्पना आहे तुला? तुझं लग्न ठरवायला गेलो तर आत्महत्या करायचा प्रयत्न केलास. तुला काय वाटलं सगळे नमतील तुझ्या पुढे? म्हणजे तू काहीही करायचंस आणि आम्ही तुला काही बोलायचं नाही. आणि हे सगळं कशासाठी? हे सगळं कशासाठी? तर करिअर म्हणून देह प्रदर्शन करण्यासाठी. आजकाल सगळेच जण असे कपडे घालतात. विनी, त्या गर्दीत जायचंय तुला? आज हजारो मुली करिअरच्या नावाखाली, पैशाच्या नावाखाली वाटेल ते करतायत. त्या गर्दीतली एक होणार आहेस तू? मग एवढी हिंमत असेलच ना तुझ्यात तर प्रवाहाच्या उलटी पोहून दाखव. मॉडेलिंग काय ग, हजारो मुली करतात. पण एखादीच कल्पना चावला असते जी ॲस्ट्रोनॉट होते आणि अमर होते. मिनी, करिअर कर, जरूर कर, पण असं करिअर कर की तुझ्या आप्तेष्टांची मान अभिमानाने उंचावली पाहिजे. जीवाची धमकी देऊन त्यांच्या प्रेमाला असा वेठीला नको धरू बाळ. दिवसातनं 4-4 साड्या बदलणारी तुझी आई 4 दिवस तुझ्या उशाशी सतत बसून होती, माहितीये तुला? हजारो दिव्यांनी उजळून निघणारा हा आपला बंगला 4 दिवस पूर्ण काळोखात होता. याची कल्पना आहे तुला? हुशार आहेस ग पोरी, सुंदर आहेस. पण हे सौंदर्य किती दिवस टिकणार आहे? पण तुझं कर्तृत्व मात्र आयुष्यभर तुझ्या उपयोगी पडणार आहे. खूप खूप मोठी हो ग विनी. तुझ्या कर्तृत्वाने तुझं आयुष्य उजळून निघू दे. आमची जायची वेळ झाली आहे, निघतो आम्ही.